20-25-30 साल की होगी। इस बीच यहां पर थोड़ी सी दाद मांगी अंपायर ने, बाएं गोल्डी व्हाइट बॉल का इशारा और व्हाइट अत्यधिक रन एक हो चुका। यहां पर इस बात का जरूर ध्यान देना होगा, अगर एक्स्ट्रा प्लेयर नहीं आया यहां पर कोई भी टीम का तो 2 रन की पेनल्टी होगी। अभी आ चुके हैं ना दोनों, तो यहां पर मैनेजमेंट और अंपायर का भी इशारा हमको मिलता हुआ। और फिर एक बार निहाल अपने क्या अगली गेंद करते थे कमेटी बॉक्स से और निकाला है लो, गेंद हवा में जी, गेंद फलक पर, जान हलक पर थी। एक वहां पर एक दूसरे को कॉल नहीं किया और जीवनदान दिया वहां पर। इस तरह से स्कोर सकते हैं दो बिना किसी नुकसान पर। मैच जानना होगा यहां पर 3-3 के महान खिलाड़ियों को कि यहां पर आजाद जैसी टीम के सामने आपको एक रनों का पार कर रखने के लिए भेजेगा, लेकिन यहां पर प्रतीक जब तक के क्रीज में है काफी आशाएं होंगी। उनके कोच प्रदीप जो कि एक अच्छे मैकेनिक के नाम से जाने जाते हैं, जिस तरह से यहां पर आजाद मानकर के कोच अशरफ, वो भी अशरफ जानदार, वो भी एक अच्छे मैकेनिक के नाम से जाने जाते हैं। दोनों तरफ एक अच्छे कोच हैं। तो यहां पर चलो ग्राउंड पर 3-3 के मैदान पर 3-3 का पहले बल्लेबाजी करते हुए प्रतीक जैसे महान बल्लेबाज जिन्होंने पिछले मैच में जानदार बल्लेबाजी की थी, लेकिन यहां पर क्या कर पाते निहाल के सामने। तो यहां पर 20-22 कदमों के सामने कमेंट्री बॉक्स छोर से दौड़ना चुके, राइट आर्म मोड़ विकेट गेंद और दिशा बैठ की और अंपायर ने इस गेंद के लंबे को जांचने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान भी नहीं, रुकावट तमाश करा भी थी 2। फर्स्ट और प्रगति पर है, पहली ओवर चलती यहां पर पहली ओवर की 2 गेंदें हो चुकी है निहाल के रूप में। सराहना करते हैं यहां पर 26-27 हजार से ज्यादा यहां पर प्रेक्षक, 3 गेंदें हो चुकी। फिर एक बार शान मडन से निकाला गेंद से एक्स्ट्रा कवर पर, जब तक फील्ड करके थ्रो करेंगे दोनों बल्लेबाज पूर्वानुमान के साथ में छोड़कर बदलते हुए एक ही रन पे अपने आप को संतुष्ट करते हुए, तो 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान पर 3। धीमी गति की बल्लेबाजी चलते हुए यहां पर दादा रत्नागिरी से भी ज्यादा स्लो लोकल लेकर चल रहे यहां पर। इसे बल्लेबाजी को थोड़ा सा परिवर्तन करना होगा, मस्तगंधा एक्सप्रेस से भी तेज चलना होगा, लेकिन यहां पर नतीजली गेंदबाजी यहां पर निहाल परदेसी द्वारा भाई पिंगला और रियान मुल्ला की तरफ से तमाम प्रेक्षकों का मैं स्वागत कर रहा हूं, वेलकम कर रहा हूं। एक अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए अशोक दादा साहब ने, लोकनेता अशोक दादा साहब ने स्मृति चषक इस टूर्नामेंट के लिए ऐसा करिए कि फिर एक बार अपने अगली गेंद लेकर रेटा मोड़ विकेट गेंद लेग गेंद को निकाला, लाभ किया के क्षेत्र में अंपायर डांसिंग अंपायर, रोमांस भरा मैच यहां पर, अंपायर के अंदर भी काफी जज्बा। तो यहां पर निहाल परदेसी फिर एक बार कॉमेडी बॉक्स छोर से मोड़ विकेट गेंद लक्षात मरन से लॉक किया यहां पर, गेंद फलक पर, जान हलक पर, लेकिन वहां पर मिस फील्ड का फायदा उठाते हुए यहां पर 1 रन पूरा किया और 2 रन के साथ में स्कोर बढ़ता हुआ पहली ओवर की समाप्ति पर स्कोर जाकर पहुंचता हुआ 13 क्रिकेट की 11 स्कोर बढ़ता हुआ 11 पहली ओवर की समाप्ति पर स्कोर है 11। तो यहां पर लोकनेता अशोक दादा साहब स्मृति चषक के लिए जो साकरिया के अयान क्रिकेट क्लब के लिए एडवोकेट राजू जी साहब और भारतीय जनता पार्टी के मानगांव तालुके के अध्यक्ष अप्पा ढोले और दिनेश रातवरकर और बहुत सारे मान्यवर ने उनका अच्छा यहां पर सहकार्य करते हुए और बहुत सारे प्रेक्षक प्रोत्साहित करते हुए यहां पर इस टूर्नामेंट का मजा लेते हुए, मजा देते हुए उसामा आकुश स्टेज पर आएंगे और नदीम स्टेज पर आके बैठेंगे। उसामा आकुश और नदीम, उसामा आकुश का भी स्वागत किया जा रहा है, खुश आमदीद कहा जा रहा है और तमाम परीक्षकों का मैं स्वागत कर रहा हूं किसकी तरफ से, अयान क्रिकेट क्लब की ओर से, जो कि लोग ने अशोक दादा साहब स्मृति चषक के रूप में टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए। तो अयान में वाकई में सराहना करनी होगी भाई पिंगले की
और रिहान मुल्ला की, मोहसिन नदाब और उनके तमाम साथियों की और उनके बच्चों की, जो कि वाकई में चार तरफ से ध्यान। फिर एक बार फ्रंट फुट पे निकाला, एक्स्ट्रा कवर पर जाती हुई गेंद, जब तक के फील्ड करके थ्रो करेंगे दोनों बल्लेबाज। गुड रनिंग बिटवीन द विकेट के साथ में, निश्चित रूप से अपना इरादा बदलते हुए 2 रन के साथ में स्कोर जाकर बढ़ता हुआ 13। क्रिकेट की दुनिया में अशुभ होता है, लेकिन देखना क्या कर पाते हैं। इंग्लंडमधून सुरू झालं इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ भारताच्या गलोगलीत नवी दिल्लीत गाजत असलेला खेळ हा तिंबती नाकाच्या मैदानावर थैमान घातलेला आहे आणि तोही प्रेक्षक आवर्जून पाहतात आणि अय्यान एलोनची सराहना करतात। फिर एक बार अपने की अगली गेंद करते हुए राइट आर्म राउंड विकेट गेंद, अंपायर विठो पाकर दे दिया और निकालना चाहते थे, अंपायर ने इशारा दे दिया। गेंद लड़खड़ाती हुई, दिशा भटकती, व्हाइट बॉल। तो व्हाइट अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता है 14। सेकेंड और प्रोग्रेस है बल्लेबाज का जानना का प्रतीक को 3 ओवर के दरमियान मैच खेली जा रही है और वाकई में रोमांस वाला डांसिंग अंपायर हीरामन सर जी। एक बार लाभ किया यहाँ पर, गेंद फलक पर, लेकिन वहां पर शेर आना के लिए मेरे ख्याल से अभय पटेल आपके साथी और हेमंत सर जी, वाकई में एक अच्छा अंपायर आप अपने साथ में रखते हैं। आप प्रेक्षक भी काफी खुश होते हैं, जोश आता है। फिर एक बार हम राउंड विकेट के बैकफुट का इस्तेमाल किया, क्या इसका की क्षेत्र में, लेकिन वहां पर बहुत ही बढ़िया कैच किया, बहुत ही बढ़िया कैच। शॉट खेलते थे अपने पोजीशन और बाजर कला का सहारा लेकर स्कॉल के क्षेत्र में जरूर निकाला था उन्होंने, लेकिन क्रिकेट की दुनिया में जो होता है वह प्रति के साथ में हुआ। क्रिकेट अनिश्चित के खेल है, क्रिकेट की तरंग बदलता है, कभी इधर कभी इस रास्ते कभी उस रास्ते, कोई पाते कोई रुके रहते तो कोई तो जाते, लेकिन यहाँ पर क्या कर पाते, यहाँ पर देखना है तिब्बती नाका के पास अभी भी वक्त बाकी, रात बाकी, बात बाकी है, क्योंकि दूसरी ओर प्रगति पर स्कोर रुका हुआ थमा हुआ 1 विकेट के नुकसान पर 20। धावसंख्या आहे ती 20 आणि खेळाचा खेळ आहे, क्रिकेटाचा एक पीस होता। फिर एक बार अपने की अगली गेंद लेकर आते कॉमेडी बॉक्स छोर से अंपायर के इशारे के इंतजार में काफी जोश रहता है अभय पाटोले सर जी, आपके साथी अंपायर हीरामन सर जी की सराहना करते हुए राइट आर्म विकेट की नंबर पाकर देगी नंतर लेग स्मृति गेंद, अंपायर से जरूर दाद मांगी लेकिन अंपायर इस अपील को ना करा, कोई रन का नुकसान भी नहीं, बलर गेंद का कोई संपर्क नहीं हुआ और चारों तरफ से ध्यान देते हुए यहाँ पर प्रेक्षकों का स्वागत करते हुए स्टेज पर भाई पिंगले और रिहान मुल्ला। वाकई में सराहना करता हूं मैं भाई पिंगले आपकी भी और रिहान मुल्ला की भी, क्योंकि अच्छा साथ देते, अच्छा प्रेक्षकों का स्वागत करते। फिर एक बार अपने अगली गेंद करते राइट आर्म और विकेट गेंद और निकाला मिड ऑफ के ऊपर से 1 बाउंस बाउंड्री 4 रन के लिए। अगली गेंद नहीं करते हुए और विकेट गेंद, अच्छी गेंद थी, इस बार जरूर वहां पर गेंद और बल्ले का मुकाबला नहीं हुआ, लेकिन अंपायर का इशारा थे हुए व्हाइट बॉल। तो यहां पर मुकुंद मेहता इनकी तरफ से हीरामन सर को 100 रुपए का पारितोषिक। तो सर जी याद रखना होगा, मुकुंद मेहता वो शख्स है जिनका वक्रतुंड होटल है जो कि यहाँ पर नजदीकी है, याद रखना होटल का भी फायदा ले। लॉफ क्या है, गेंद फलक पर, जान अलग पर, लेकिन वहां पर बल्लेबाज को इनवाइट किया, क्या करते यहाँ आपको जाना है ताकि नए बल्लेबाज जो पैड बांध
तला वर्सेस किला रोहा। रेहान मुल्ला के जरिए जानकारी मिली, दोनों भी टीम के कप्तान टॉस बॉक्स में आना होगा। तला और किला रोहा महान टीम है, दोनों भी टीम। रेहान मुल्ला वो नाम से जाने जाते हैं, अनीसा चिकन सेंटर के नाम से, जो कि मोरबा रोड में जिनकी चिकन शॉप है। काफी अच्छी सर्विस मिलती है वहां पर, काफी लोग वहां पर सर्विस देते हैं। चलते ग्राउंड पर 3 बत्ती नाका के मैदान पर स्कोर है 28। तीसरी और आखिरी ओवर, तीसरी और आखिरी लेकर आते हैं 10-12 कदम के साथ में कमेंट बॉक्स में चौसे लाइटा मोदी की नंबर विकेट को पार करते रक्षांत मिलन से गेंद को निकालने प्रयास, फॉलो थ्रू में गेंद को रोका, लेकिन वहां पर कोई भी गलती नहीं की। बल्लेबाज ने गुड रनिंग बिटवीन विकेट के साथ में रन को बटोरा और 1 रन के साथ में स्कोर जाकर पहुंचता हुआ यहां पर 20। तो स्कोर 27 और निकाला कवर पॉइंट की तरफ। वह मेरे ख्याल से अंपायर का देखना क्या था इशारा, अंपायर का स्कोर बताओ 31। और यहां पर हम गाना सुने, यहां पर देखा है पहली बार तो अंपायर ने इशारे दे दिए है 4। तो बॉल दो अंपायर ने इशारे दे दिए 4। तो 4 रन के साथ में बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचता हुआ 31। तो इस टूर्नामेंट के लिए सहकारिया के एडवोकेट राजू जी साहब ने और भारतीय जनता पार्टी के मानगा तालुके के अध्यक्ष अप्पा ढोले जो आज सुबह में जिन्होंने हाजिरी दी थी, अब्दुल मजीद हाजी थे भी यहाँ पर थे, सलीम शेख जो कि रैगडांस के पत्रकार के नाम से जाने जाते वो भी यहाँ पर थे और बहुत सारे मान्यवर थे। तो भाई पिंगला रेहान मुल्ला यहाँ पर चारों तरफ से प्रेक्षकों का स्वागत भी कर रहे हैं, वेलकम कह रहे हैं। चल रहे ग्राउंड पर जहां पर डांसिंग अंपायर ने इशारा दे दिया स्टार्ट। फिर एक बार 20-22 कदमों के साथ में अपने अगली गेंद कर दो रेडा मोदी की गेंद, लेकिन वहां पर देखिए क्या कुछ तो शॉर्ट सर्किट हुआ है ऐसा लग रहा है। लेकिन यहाँ पर तीसरी और आखिरी ओवर चलते ग्राउंड पर 20-22 कदमों के साथ में अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लेकिन यहां पर बल्लेबाज वहां पर असफ वगैरह बल्ले और गेंद का संपर्क नहीं हुआ। गेंद उड़ानपति विकेट कीपर के ग्लोव में रुका हुआ तमाम। स्कोर है 31। आणि थोडक्या पैशात भेटते वक्रतून हॉटेलमध्ये पोटभर जेवण त्याचे मालक इथे आहेत मुकुंद मेहता। फिर एक बार अपने अगली गेंद लेकर 10-12 कदमों के साथ में अंपायर और विकेट को पार करते गेंद लेंगे। टमोद विकेट गेंद, अच्छी गेंद वहां पर रक्षात्मक में रन से गेंद को निकालने का प्रयास में और खिलाड़ी कैच पर लपका विकेट टपका। लूट रहे रन भी बहुत चलते हुए कम, लेकिन प्रतीक कहते हैं जब हमारी बारी आएंगी तो हम भी दिखाएंगे यहाँ पर दम। तो देखना क्या होता है दोनों के दरमियान, एक कश्मकश होगा, जरूर होगा। लेकिन यहाँ पर तीसरी और आखिरी ओवर चलती हुई, तो यहाँ पर इसके बाद का मैच रोहकिला और तला के दरमियान टॉस हुआ क्या? टॉस के लिए टॉस बॉक्स में आना होगा, जहां पर रेहान मुल्ला आपका इंतजार कर रहे हैं। भाई आए जाओ। फिर एक बार 20-22 कदमों के साथ में प्लेयर की अगली गेंद निकल रहे शॉर्ट ऑफ लाइन गेंद को निकालने का प्रयास, ऑन ट्राई के गेंद जाती है लिमिट से शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में, जब तक फील्ड करके थ्रो करेंगे दोनों बल्लेबाज पास वक्त एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए भी दौड़े और जब तक थोड़ा पहुंचा दोनों बल्लेबाज और यहां पर एक चकमा दिया। क्रिकेट की दुनिया में कहते हैं एक रन बहुत कीमती रहता है और चतुराई दिखाना बहुत फायदा होता है, वही करते हुए यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट अच्छा करते हैं। यहाँ पर दोनों बल्लेबाज 3 रन, तो 3 रनों के साथ में स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचता हुआ यहाँ पर 34 ओवर
आखिरी ओवर की आखिरी गेंद, बल्लेबाज का जाना आखिरी ओवर की आखिरी गेंद लेकर आते हैं यहां पर। तो वहां पर टॉस करते हुए तो रोहत खिला ने टॉस जीता है, लॉस किया है, गेंद फलक पर, जान हलक पर, और यहां के क्रिकेट क्लब मानगाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची अशी ही स्पर्धा, या स्पर्धेचा आपण पाहतोय आकर्षक चषक तृतीय क्रमांक आहे 11,111 आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक आहे 7,777 आकर्षक चषक। या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण आपण पाहतोय जे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। डान्सिंग अंपायर हिरामनजी खरगर सर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय हेमंत सर आहेत आणि त्यांच्या समवेत अभय सर आहेत। असे 3 अंपायर या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आपण बॅट देऊन दर्शवतोय, उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स शूज आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक स्पोर्ट टी शर्ट देऊन आपण इथे दर्शवणार आहोत। तसेच मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल, कोण बसेल या सायकलवर याची सुद्धा सर्वांनाच आतुरता आहे। तर नक्कीच आपल्याला समजेल या 3 दिवसांमध्ये कोण असेल या सायकलचा हकदार। आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन आपण प्रत्येक खेळाडूला इथे दर्शवतोय। तर हा सामना आहे महत्वाचा, दोन संघांमध्ये लढत जिथे आपण पाहतोय 3-32 विपक्ष आहे आझाद, या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये। सामना आहे 3 षटकांचा, पॉवर प्लेचं षटक नाहीये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामन्यामध्ये। आणि नक्कीच आपण पाहतोय यानंतर होणारा सामना तळा विपक्ष आहे किल्ला रोहा। प्रथम नाणेफेकीचं कौल गेलं किल्ला रोहा संघाकडे, डिसिजन आपला कळवायचा आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तळा संघाला। पहिला चेंडू राईट मोर द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिलंच मन बनवलं होतं निहालने, पहिलंच मोठं स्वप्न पाहिलं होतं, साकार करता येणार नाहीये। गुल्डिंग स्पॉट ती डब्बा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली आहे, सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली आहे। धाव संख्या आतापर्यंत जर पाहिलं तर एकही नाहीये, चेंडू एक झालाय। गोलंदाज आपण पाहिलं तर भावेश, 3-32 संघाचा हा भावेश गोलंदाजीसाठी आलाय। तर स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज आहे निहाल, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे फैज। खोलडप्याचा चेंडू फटका तेवढासा फसलाय, सरळ शोधलाय क्षेत्ररक्षकाला, निहाल झालाय गोल्डन डकचा शिकार।
विनंती असेल, सामने थोडे फास्ट खेळायचे आहेत आपल्याला, अजून सामने खेळवायचे आहेत. कुठलीही टीम मिटिंग घ्यायची नाही. प्रत्येक चेंडूवरती टीम मिटिंग जर घेतली तर तुम्हाला नक्कीच इथे पॅनल्टीज केलं जाईल. 2 रनची पॅनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. 3-32 संघ. आपण प्रत्येक चेंडूवरती जर गोलंदाजाला चेंडू सांगण्यासाठी गेला तर मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळेल. या मैदानावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरवली होती, पण चेंडू आपण पाहतो एस्टनच्या वरून निसटला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक थोडा फंबल झाल्यानंतर तर दूर मात्र इथे 1 धाव अर्जित केली आहे. 1 धावेने श्री गणेश झाला, अकाउंट ओपन झालंय, खातं खोललं जाते. आपण पाहतोय आझाद या संघाचं 1 धावेने अकाउंट ओपन झालंय. चेंडू आतापर्यंत हाताळले गेले 3. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय भावेशच्या माध्यमातून. 3-32 संघासाठी एक संघर्ष त्याच्या माध्यमातून केला जातोय, मेहनत केली जाते. जर आपण पाहिलं ना तर देवाने आपल्याला सर्वांनाच हिरं बनवलंय, पण जो घासला जाईल तोच चमकला जाईल. इथे घासावं लागेल, स्वतःला मेहनत करावी लागेल, संघर्ष हा करावा लागेल. लोवर फुल टॉस, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल, हा शेतोय षटकार. धावसंख्येत आपण पाहतोय 6 वाढ होतीये. एक धुवाधार फलंदाजी पाहायला मिळतीये. वसीम शेख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अंपायर हिरा म्हणजे खरकर सर यांना 100 रुपयाचा पारितोषिक येतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आहे भावेश. भावेशला कमबॅक करावा लागेल. षटकार आलाय. फलंदाज फैजच्या माध्यमातून सडिकी आरकार ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून. एक अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला. निर्णायक चेंडू हाताळला गेला. एकही धाव इथे मात्र खर्च केली जाणार नाहीये चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 7 धावा धावफलकावरती इथे अर्जित केल्या जातात. सात धावा फलकावरती गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढील चेंडू मोठा फटका येतोय फैजच्या बॅट मधून. टायमिंग प्रॉपर, हा येतोय षटकार. कुठलीही टीम मिटिंग घ्यायची नाहीये, कुठलाही वेळ आपण खर्च करायचा नाहीये. 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 22 धावांची. 12 चेंडू 22 धावांची गरज. 35 धावांचा पाठला केला जातोय आझाद या संघाकडून. पहिला सामना निर्णायक जिंकला होता आझाद संघाने 65 धावा बनवून. 6 चेंडू मध्ये 11 धावा दिल्या नव्हत्या उबेदने. तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. ते होतं त्याच्या सकाळच्या सत्राचा इतिहास. पण आता आझाद संघाला 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांच्या माध्यमातून जोडल्यात. तर अजूनही 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 22 धावांची. 12 चेंडू 22 धावा बनवणं तेवढंच सोपं आहे. या मैदानावरती कधी कठीण होऊन जाईल ते सांगता येत नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय भूषण. पहिला चेंडू पुल आहे पॉवरफुल. नक्की मान याने जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर नदीम याच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकारांच्या हॅट्रिक साठी फलंदाजाला मात्र 500 रुपयाचा पारितोषिक येतोय. सलमान साठी ही बक्षिसांची खैर असणार आहे. षटकारांची हॅट्रिक इथे लगावली जाईल का? लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतील का फलंदाज सलमानच्या माध्यमातून? पहिला आला गोलंदाज सज्ज होईल भूषण.
भूषणचा ही निर्णायक षटक आहे. भूषणला एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 22 धावांची गरज आहे निर्धारित. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना आता हा षटकार आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली होती सलमानने. बॅट आणि बॉलचा झाला नाहीये ते संपर्क. हा चेंडू येतोय निर्धाव. एकही धाव मात्र इथे घेतली जाणार नाहीये. कमबॅक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 35 धावांचा इथे पाठलाग केला जाईल. निर्धारित आता 10 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. हा चेंडू काय घडलाय? ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. डान्सिंग अंपायर हिरामन करकर यांच्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय. हा बॉल वाईड आहे. ही अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 20 धावा इथे अर्जित केल्या जातात आझाद संघाकडून. 20 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे दुसरं. रेड मोर विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. फसलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केलं. थ्रो केलं. तद्वर मात्र एक धाव केली जाते कंप्लीट. या एक धावेने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावेल. तब्बल 21 धावा धावफलकावरती इथे जोडल्या जातात. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. तर या 3 चेंडूवरती कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. फलंदाज आपण पाहतोय जोपर्यंत फैज आणि सलमान मैदानावरती आहे तोपर्यंत आझाद संघाच्या अपेक्षा असणार आहेतच. सुरेख गोलंदाजी. या प्रतिम चेंडू आपण पाहिला. गोल्डन स्पॉट टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतली गेली. सरळ एसटी रक्षकाचा आपण पाहतोय वेध घेतला. निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना किल्ला रोहा विपक्ष आहे तळा. नाणेफेकीचं कौल गेले. किल्ला संघाकडे प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 8 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा सुरेख गोलंदाजी. पुन्हा अचूक टप्पा. तोच टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. इथे फलंदाज फैजला मात्र या चेंडूची रणनीती समजत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज भूषण आता मात्र आपल्या लयमध्ये येताना पाहायला मिळतोय. जरूर एक षटकार आला या षटकामध्ये. त्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल तो नक्कीच येणारे हे पुढील चेंडू आपल्याला सांगून जातील. पुन्हा सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 21 धावा. आता गरज आहे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. विनंती असेल 3-32 संघ आपण कुठलाही जी आहे वेळ खर्च करायचा नाहीये आणि कुठली टीम बिटिंग घ्यायची नाहीये. 6 चेंडू 14 धावांची गरज. धावसंख्या झाली 21. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. पंच आपण थोडं लक्ष द्यायचं आहे. वेळ खूप महत्वाचा आहे. आज आपल्याला या स्पर्धेमध्ये कोण ठरेल या चषकाचा दावेदार म्हणजेच टॉप 4 मध्ये कुठला संघ जाईल तो येणारा वेळ येणारा आजचा हा दिवस आपल्याला सांगून जाणार आहे. विनंती असेल थोडं फास्ट खेळायचं आहे. कुठलाही वेळ आपण खर्च करायचा नाही आहे. 3-32 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. गोलंदाज ऋषिकेश. सांघिक तिसरा. वैयक्तिक पहिलं. निर्णायक षटक. पहिला चेंडू. टायमिंग प्रॉपर. हा येतोय षटकार. पाच चेंडू आणि आता गरज आहे ती तब्बल 8 धावांची. 5 चेंडू 8 धावांची गरज. विनंती असेल थोडं फास्ट खेळायचं. कुठलाही वेळ आपण खर्च करायचा नाहीये आहे. पाच चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू खाली. स्वतः गोलंदाज. काही चूक केली जाणार नाहीये. फलंदाज होईल बाद. सलमान जातोय मैदानाच्या बाहेर.
कमबॅक केला जातोय गोलंदाजाकडून. आपण पाहतोय गोलंदाज आहे, गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. 4 चेंडू 8 धावांची गरज. समोर आहेत 4 चेंडू 8 धावांची इथे गरज आहे. कोण वर्चस्व गाजवेल या मॅच मध्ये? अडवा बॅटने केलाय पुल. 1 बाउन्स. चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये. कोणाच्या बाजूने हा सामना लागेल? षटकातील पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा. निर्णायक षटक आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे दबाव निर्माण इथे होतोय या दोन्ही खेळाडूंवरती. आता समोर चेंडू आहेत. 2 धावा आहेत. 6. 2 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आहे नियम. हा चेंडू आहे निर्णायक. अडवा बॅटने पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेवर डेंजर झोन कडे फलंदाज पळतोय. फलंदाज मात्र होईल इथे बाद. एक चेंडू 5 धावांची गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग म्हणजे आता कंपल्सरी षटकार हा लगवावाच लागेल. तर कुठला फलंदाज म्हणजे नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईकला आहे फैज. फैज या मैदानावरती जर हिरो बनायचा असेल तर इथे हा षटकार लगवावा लागेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. काय घडलंय? चेंडू टाकलाय निर्णायक आणि हा सामना जिंकलाय कुणी? तर नक्कीच आपण पाहतोय 3-32 संघाने या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये विजय प्राप्त केलाय.